जय श्रीराम. मोगळे फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलो. आजचा विषय आपला असा आहे की वेट लॉस करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. अशा दोनच टिप्स सांगणार आहे मी की ज्याने तुमचं वेट लॉस जे थांबलेलं आहे, ज्यांना कोणाला रिझल्ट येत नाहीये त्यांना रिझल्ट यायला लागेल, अशा दोन टिप्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठल्या कुठल्या दोन टिप्स आहेत त्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये समजेल. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चला, जय श्रीराम सर्वांना. तर आपला आजचा विषय सुरुवात करूया. भरपूर जण वेट लॉसची जर्नी सुरू करतात, एक नवी वेगाने त्यांची जर्नी स्टार्ट होते, पण काही वेळानंतर ती स्टॉप होऊन जाते आणि त्यांना वेट लॉसचा रिझल्ट येत नाही. काय कारण आहे? तर हे कारण बद्दल काही दोन टिप्स अशा सांगणार आहे की ज्याने तुम्हाला तो अडचण येत असते. म्हणून तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर ते दोन टिप्स मी असे सांगणार आहे की ज्याने तुम्हाला 100% सक्सेस भेटेल, म्हणजे तुमचं वेट लॉस हे 100% होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिली टिप्स खूप महत्वाची, बरे नोट करायचं, नोट करून घ्या. पहिली टिप्स, तुम्ही कॅलरी डिफिशियंट करून तुमचा डाएट करा. आता कसं, भरपूर जण काय करतात, भरपूर काय 95% मी लोकांचं बघितलंय जे वेट लॉस करत असतात, नवीन नवीन जिम जॉईन करतात का, तर त्यांना वजन कमी करायचं असतात. असे लोक काय करतात, थोडे दिवस वर्कआउट करतात, मग बाहेर त्यांना ज्ञान देणारे खूप असतात, ज्यांना काही येत नाही ते ज्ञान देणारे असतात. ते सांगतात, बघ मी एवढ्या दिवसात एवढं कमी केलं, तर मी असं खाल्लं तसं खाल्लं, तर ते त्या पद्धतीने खात असतात. आता मी तुम्हाला सांगतो, समोरच्या व्यक्तीचा जो त्या डाएट करतो, जे काही करतोय, तो त्याच्या बॉडीला एक सवय झालेली आहे, एक मॅच झाला म्हणून करतोय. तेच तुम्ही करणार तर ते तुम्हाला रिझल्ट देणार नाहीये. ऐक, लक्षात ठेवा. समोरच्या व्यक्तीचा डाएट करतो ना, तर त्याला कोणी डाएट दिला आहे, तो त्याच्या बॉडीच्या हिशोबाने मायक्रोन्यूट्रिएंट्स सर्व काउंट करून त्याच्या वेटच्या हिशोबाने, बॉडीच्या हिशोबाने तो बनवून दिलेला असतो, म्हणून त्याला रिझल्ट येतो. पण त्याच्याच डाएट तुम्ही घेणार तर तुम्हाला रिझल्ट नाही येणार, कारण की तुमचं त्याची बॉडी तुमची बॉडी सेम नाही, त्याचं वजन तुमचं वजन सेम नाही. त्याला सेम वजन सुद्धा मॅच झालं पण बॉडी मॅच होणार नाहीये. टोटल जे बॉडीचं बीएमआय आहे ते मॅच होणार नाहीये. म्हणून समोरचा डाएट तुम्ही घेऊ नका. तुमच्या डाएट स्वतः तुमच्या ट्रेनर कडून बनवून घ्या, बीएमआय काढा, त्यानंतर तुम्हाला किती कॅलरी डिफिशियंट करायची या पद्धतीने तुम्ही तुमचा डाएट करा. म्हणून पहिले टिप्स आहे की कॅलरी डिफिशियंट करून खा. ही पहिली टिप्स झाली. आता दुसरी टिप्स खूप महत्वाची, सर्वात महत्वाची, ती भरपूर जण करत नाही. मी तुम्हाला लिहून देतो, ते करतच नाही. काय? कन्सिस्टन्सी, म्हणजे सातत्यपणा त्यांच्या शरीरामध्ये नसतो. तुम्ही फक्त 2 ते 5 दिवस जिम करून चालणार नाही. तुम्हाला जिम असो का डाएट असो, तुम्हाला कमीत कमी 60 दिवस, म्हणजे 2 महिने, 60 दिवस तुम्हाला ती गोष्ट फॉलो करावीच लागेल, तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. म्हणून सातत्य तुमच्या बॉडीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. 2 ते 5 दिवसामध्ये रिझल्ट भेटत नाही, तर तुम्हाला तो रिझल्ट कमी कमी 60 दिवसामध्ये तरी भेटतो. ती सुरुवात होत असते, एक लक्षात ठेवा, ती सुरुवात होत असते. ती सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला भरपूर पुढे चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटतो. म्हणून कन्सिस्टन्सी ही ठेवा, सातत्य ठेवा, ज्याने तुम्हाला तुमच्या डाएट मध्ये सुद्धा रिझल्ट येईल, तुमच्या वर्कआउट मध्ये सुद्धा रिझल्ट येईल आणि तुमचं वेट लॉस हे 100% होईल. म्हणून पहिली टिप्स होती कॅलरी डिफिशियंट करून खा, आणि दुसरी होती कन्सिस्टन्सी, म्हणजे सातत्य ठेवा. या दोन गोष्टी जर तुम्ही, या दोन टिप्स जर तुम्ही तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुम्ही जर सुरुवात केली, ट्राय केल्या, तर तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या वेट लॉस, वजन कमी करण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. तर या दोन टिप्स आहेत, या तुमच्या जीवनामध्ये ट्राय करा. वेट लॉस जे करताय त्यांनी ट्राय करा, त्यांना 100% रिझल्ट येणार. तर मित्रांनो, हाच आपला आजचा विषय होता की वेट लॉस साठी काय महत्वपूर्ण दोन अशा टिप्स. तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय श्रीराम.